मित्रांनो, आजची कथा एका सत्य घटनेवर आधारित कथा आहे. प्रतीक्षा ही एक मराठी कुटुंबातील मुलगी आहे आणि ती तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. 5 वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात अशी काही घटना घडली, त्यामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. चला तर मग सुरू करूया आजची कथा. लग्नाच्या दिवशी आमच्या घरातील कामवालीने मला गिफ्ट दिले. ते पाहून माझी सासू तिच्यावर भडकली आणि तिला म्हणाली की तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनेला गिफ्ट देण्याची. माझे लग्न एका मोठ्या कुटुंबात आणि श्रीमंत कुटुंबात झाले होते. जोही मला पाहायला येत होता तो मला मोठमोठे गिफ्ट घेऊन येत होता किंवा माझ्या हातात पैसे देत होता. घरातील कामवालीने मला गिफ्ट दिले म्हणून माझ्या सासूने तिला कामावरून काढून टाकले. एके दिवशी मी बाजारात गेली होती तेव्हा मला तीच कामवाली बाजारात भेटली आणि ती मला म्हणू लागली की मी दिलेले गिफ्ट उघडून पहा, तुझा जीव वाचेल. मी घरी जाऊन त्या कामवालीने दिलेले गिफ्ट पाहिले तर मला खूप आश्चर्य वाटले, कारण माझ्या सासूने आज पुन्हा मला पाहायला पाहुणे आले होते आणि मला नेहमीसारखाच त्यांनी पसंतही केलं होतं. पण मला आजही पूर्ण विश्वास होता की आजही माझे लग्न पक्क होणार नाही. आणि जसा मी विचार केला तसेच झाले. माझ्या आजीने त्या पाहुण्यांना फोन करून पुन्हा माफी मागितली. मला हे कळत नव्हते की माझी आजी माझे लग्न का जमू देत नाही. मला माझ्या आजीच्या प्रेमावर जराही शंका नव्हती, कारण माझी आई गेल्यानंतर आजीनेच मला आईचे प्रेम दिले होते आणि मला वाढवले होते. ती माझ्या मैत्रिणीसारखी होती. तिला माझे सुख दुःख सर्व काही समजत होते. ती मला माझ्या आईसारखीच होती आणि माझेही तिच्यावर खूप प्रेम होते. आणि याच गोष्टीमुळे मी कधीही माझ्या आजीवर या बाबतीत संशय घेतला नाही. माझ्या मैत्रिणी मला नेहमीच असे म्हणत होत्या की तू तुझ्या वडिलांच्या घरीच म्हातारी होशील, पण तुझी आजी तुझं लग्न होऊ देणार नाही. कदाचित तिला एकटे राहण्याची भीती वाटत असेल. या जगात तूच अशी एक आहे जी तुझ्या आजीला समजून घेते आणि तू तुझा सर्व वेळ तुझ्या आजीला देते. त्यांच्या अशा बोलण्यावर मी हसायची आणि त्या गोष्टी टाळायची. मी त्यांना म्हणत असे की असे काहीही नाही, तुमचा गैरसमज होत आहे. माझ्या आजीला माझ्यासाठी चांगले स्थळ हवे आहे म्हणून ती असे करते, असे सांगून मी स्वतःलाही समजावत असे. पण आजीने यावेळीही पुन्हा माझ्यासोबत तेच केले आणि तिने ते स्थळ नाकारले. आणि म्हणून मला थोडे विचित्र वाटले. मला असे वाटू लागले की माझ्या मैत्रिणी बरोबर सांगतात की काय. आज माझे वडील घरी आल्यावर आजीला म्हणाले की प्रतीक्षासाठी जे स्थळ आले होते ते तुला कसे वाटले. तेव्हा आजी म्हणाली की मलाच ते स्थळ आवडले नाही. ते लोक खूप विचित्र दिसत होते. मी माझ्या मुलीचे लग्न अशा लोकांमध्ये करणार नाही. मला माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता, पण त्यांनी मनावर ताबा ठेवला आणि आजीला म्हणाले की तुला माहीत आहे ना, आपली प्रतीक्षा आता 24 वर्षाची झाली आहे. आता तिला चांगली स्थळे येत आहेत, पण जास्त उशीर झाला तर तिला हे स्थळ येणंही बंद होईल. मग तेव्हा तू तिच्यासाठी चांगले स्थळ कुठे शोधणार आहे. हे ऐकून आजीला खूप राग आला आणि ती माझ्या वडिलांना म्हणाली की मी तिची आई नाही, पण तिला आईसारखं सांभाळलं आहे. मी तुला आधीच सांगितले आहे की मला जिथे वाटेल तिथेच मी तिचे लग्न करेल. मी तुझे अजिबात ऐकणार नाही. पप्पा म्हणाले की तुला जर आयुष्यभर एखादं स्थळ आवडलं नाही तर तिला असंच ठेवशील का. ती म्हणाली, मग काय, ती माझ्यासाठी ओझं नाही. मी तिला माझ्या जवळच ठेवेल. आता माझ्या आजीचे बोलणे ऐकून मला असे वाटत होते की माझ्या मैत्रिणी मला जे काही सांगत होत्या ते अगदी खरे होते. माझ्या आजीला माझे लग्नच करायचे नव्हते, कारण तिला एकटे राहायचे नव्हते. पण आताही मला या गोष्टीचे टेन्शन येत होते की मी आयुष्यभर अशीच राहील का, कारण माझ्या बरोबरीच्या सर्व मुलींचे लग्न झाले होते. मी माझ्या रूममध्ये आली आणि बसली होती. आज मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. जर माझी आई मला सोडून गेली नसती तर आज मला हे दिवस पाहावे लागले नसते. या गोष्टीला 2-3 दिवस झाले. त्यानंतर आजी माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, प्रतीक्षा, तुझी तयारी झाली आहे का, तुला पाहायला पाहुणे येत आहे. तेव्हा मी आजीला साफ नकार दिला. मी म्हणाले की मी तयारी करणार नाही. तुला तर कोणतेही स्थळ आवडत नाही, मग मी का तयारी करू.
मला चांगलेच ठाऊक आहे की तू आताही या स्थळाला नकारच देशील. माझे बोलणे ऐकून आजी हसू लागली. असे होऊ शकते की हे लोक तसेच असतील जसे मला तुझ्यासाठी हवे आहेत. त्यामुळे तू तयार हो आणि मनात काहीही चुकीचे ठेवू नको. मी शांत झाली होती, पण मला माहीत होते की या स्थळालाही आजी नकारच देणार आहे. पण तरीही मी त्यांच्या इच्छेमुळे तयार झाली आणि त्या लोकांसमोर गेली. आज मला पाहण्यासाठी 2 पुरुष आणि 2 महिला आल्या होत्या. त्यांनी मला पाहिले आणि ते खूप खुश झाले. त्यांनी मला पसंत केले होते. एकीने तर पैसे काढले आणि माझ्या हातात दिले. मला थोडं टेन्शन आलं होतं आणि मी आजीकडे पाहिले तर आजीही आनंदाने माझ्याकडे पाहत होती आणि तिने मला ते पैसे घेण्याचाही इशारा केला. मी ते पैसे घेऊन किचनमध्ये आली. मला खूप धडधड होत होते. माझ्या मनात असा प्रश्न येत होता की आजीने माझ्यासाठी हे स्थळ पसंत केले आहे का? मला आनंद तर होत होता, पण मला माझ्या आजीवर अजूनही विश्वास नव्हता, कारण ती केव्हाही आपला निर्णय बदलू शकली असती. मला पाहिल्यानंतर ते पाहुणे त्यांच्या घरी परतले. संध्याकाळी जेव्हा माझे वडील घरी आले तेव्हा आजी आनंदाने त्यांना म्हणाली की मी प्रतीक्षासाठी मुलगा पसंत केला आहे. तुझे खूप अभिनंदन. आणि माझे वडील माझ्याकडे पाहून हसू लागले. तेव्हा माझे वडील आजीला विचारू लागले की तू त्या लोकांमध्ये असे काय पाहिले की ते स्थळ तुला आवडले आहे? तेव्हा आजी म्हणाली की ते लोक खूप श्रीमंत आहेत. हे ऐकून वडिलांना खूप आश्चर्य वाटले. ते काही बोलतील ते आधीच आजीने त्यांना शांत केले आणि म्हणाली की मला हे चांगलं माहीत आहे की मला काय करायचे आहे. मला विश्वास होता की एक दिवस माझ्या नातीसाठी चांगले स्थळ येणार आहे. आज देवाने माझी इच्छा पूर्ण केली. तेव्हा माझे वडील आजीला म्हणाले की नाही आई, मी माझ्या मुलीचे लग्न श्रीमंत लोकांच्या घरात अजिबात करणार नाही. आपली त्यांच्यासोबत बरोबरी नाही. मुलींना खूप सहन करावे लागते आणि मी माझ्या मुलीला खूप लाडाने वाढवले आहे. तेव्हा आजी माझ्या वडिलांना म्हणाली की नाही माधव, तू आता काहीही बोलणार नाही. तू शांत राहा. मी आता तिचे लग्न ठरवले आहे आणि माझा तेवढा अधिकारही आहे. आजीचे बोलणे ऐकून माझे वडील शांत झाले, पण त्यांच्या चेहऱ्यावर मला काळजी दिसत होती. त्यांनी हे स्थळ नापसंत केले होते, पण माझ्या आजीच्या पुढे ते काहीही बोलू शकत नव्हते आणि मीही हैराण झाले होते की आजीने माझं लग्न ते श्रीमंत आहेत यामुळे ठरवलं होतं का? कारण माझी आजी खूप साधारण होती. तिने आपलं आयुष्य खूप साध्या पद्धतीने काढले होते, कारण आमची परिस्थिती गरिबीची होती. पण तिने कधीही कुठल्या गोष्टीची तक्रार केली नाही. आयुष्यभर तिने देवाची पूजापाठ करण्यातच व्यतीत केले होते. माझ्या बाबतीत तर ती खूप विचार करायची. त्यामुळेच तिने मला आलेले एवढे स्थळ नाकारले होते. आणि आज एका श्रीमंत घरातून मला जेव्हा स्थळ आले तेव्हा तिने होकार दिला. रात्री जेवण आटोपल्यानंतर माझे वडील माझ्या रूममध्ये आले आणि मला म्हणाले की प्रतीक्षा, आजीने तुझ्यासाठी जे स्थळ आणले आहे त्याबद्दल तुझे काय मत आहे? मी त्यांना म्हणाली की मला याबाबतीत काहीही माहीत नाही. ते लोक कसे आहेत, मुलगा काय करतो, तो कसा आहे, आजीने सांगितले म्हणून मी होकार दिला. मला तुमच्या दोघांच्या पसंतीनेच लग्न करायचे आहे. तुम्ही जिथे सांगाल तिथे मी खुशीने लग्न करायला तयार आहे. माझे वडील हसून म्हणाले की मला हे स्थळ पसंत नाही, कारण मी एक गरीब व्यक्ती आहे आणि आयुष्यभर मेहनत करूनही मी त्यांना एवढा हुंडा देऊ शकत नाही. त्या लोकांची ओळख चांगली आहे. त्यांच्या नावाने लोक त्यांना ओळखतात. त्यामुळे माझ्या मनात ही भीती आहे की आपल्या गरिबीमुळे तुला आयुष्यभर त्यांचे टोमणे ऐकावे तर लागणार नाही ना. आणि म्हणूनच मला तुझे लग्न आपल्या बरोबरीच्या घरात करायचे आहे. मी त्यांना म्हणाले की ह्या गोष्टी तुम्ही आजीसोबत बसून बोला. मी तर तुम्हाला आधीच सांगितले आहे की मी तुमच्या पसंतीच्या मुलासोबतच लग्न करेल. माझ्या वडिलांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि ते माझ्या रूममधून निघून गेले. त्यानंतर त्या दोघांमध्ये काय बोलणे झाले याची मला कल्पना नाही. ते लोक म्हणाले होते की त्यांना हुंड्यामध्ये 1 रुपयाही नको आहे आणि त्यांना लग्नही खूप साध्या पद्धतीने करायचे आहे. त्यांच्या या गोष्टींमुळे माझ्या वडिलांना खूप काळजी वाटत होती, पण माझ्या आजीच्या हट्टीपणामुळे
त्यांनी माघार घेतली आणि माझे लग्न ठरले. ज्या दिवशी माझे लग्न होते त्या दिवशी मला खूप चांगल्या पद्धतीने सजवण्यात आले आणि माझ्या पाठवणीच्या वेळी माझ्या आजीने मला कानमंत्र दिला की तू श्रीमंत लोकांच्या घरात जात आहेस, त्यामुळे तू तेथे जाऊन सावध राहा आणि त्यांच्यामध्ये मिसळून राहा. ते लोक तुला जे काही दागिने किंवा पैसे देतील ते तू सांभाळून ठेव आणि जेव्हाही तू माहेरी येशील तेव्हा ते सर्व दागिने आणि पैसे माझ्याकडे दे. हे ऐकून मी आश्चर्याने आजीकडे पाहिले होते. मला वाटले की आजी एवढी लोभी कशी झाली. ती माझ्या सासरी मिळालेले पैसे आणि दागिनेही मागत होती. आता मला वाटू लागले की कदाचित माझ्या आजीने माझे लग्न याच कारणामुळे एका श्रीमंत घराण्यात करून दिले. मनात अनेक प्रश्न घेऊन मी माझ्या सासरच्या घरी आली होती. मला या गोष्टीचीही काळजी वाटत होती की माझा पती कसा असेल. मी माझ्या रूममध्ये बसली होती आणि अचानक मला दार ठोकण्याचा आवाज आला. एक मुलगा आला आणि तो माझ्याजवळ बेडवर बसला आणि मला विचारपूस करू लागला की तू कशी आहे, ठीक तर आहे ना. मी वरती मान करून त्याच्याकडे पाहिले तर तो माझा पती होता. तो दिसायला खूप सुंदर होता आणि तो स्वभावानेही मला व्यवस्थित वाटत होता. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले. त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा गर्व दिसला नाही. तो खूप साधारण वाटत होता. कुठल्याही प्रकारचा देखावा त्याने केला नाही. तो मला म्हणू लागला की प्रतीक्षा, तुला आमच्या बंगल्यामध्ये अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागेल, पण मी तुला वचन देतो की मी प्रत्येक वेळी तुला साथ देईल. त्यामुळे मला या गोष्टीचा खूप आनंद होता की मला एक चांगला आणि समजदार जीवनसाथी मिळाला आहे. दुसऱ्या दिवशी मी तयारी करून रूमच्या बाहेर आले होते. सर्वजण मला पाहून आनंदित होते. माझी नजर काढत होते. या बंगल्यात भरपूर लोक राहत होते आणि जेही मला पाहत होते त्या बदल्यात ते मला भरपूर पैसे आणि गिफ्ट देत होते. या बाबतीत मी माझा पती अनिकेतलाही सांगितले. तो म्हणाला की ही आमच्या घराची पद्धत आहे. नव्या नवरीला प्रत्येकजण काही ना काही भेटवस्तू देत असतात आणि मी त्यांनी दिलेले सर्व पैसे माझ्या पर्समध्ये ठेवत होती. त्यावेळी मला माझ्या आजीची आठवण झाली, कारण मला हे पैसे त्यांना द्यायचे होते. पण मला या गोष्टीचे खूप विचित्र वाटत होते की एवढे पैसे मी त्यांना कसे द्यायचे आणि त्या बाबतीत जर अनिकेतने किंवा माझ्या सासरकडच्या लोकांनी मला विचारले तर मी त्यांना काय उत्तर देऊ. मी आज विचारात होती आणि तेवढ्यात घराची एक कामवाली आली. तिने मला आशीर्वाद दिला आणि मला म्हणाली की मॅडम, मी तुम्हाला काय भेट देऊ. मी हसून तिला म्हणाली की तुम्ही फक्त मला चांगला आशीर्वाद द्या की माझे आयुष्य सुखाने जावे. त्यानंतर घरातील सर्व कामवाल्या माझ्याजवळ आल्या आणि एक एक करून मला आशीर्वाद देऊ लागल्या आणि भेटवस्तूही देऊ लागल्या. मी माझ्या सासूकडे पाहिले आणि इशारा केला की मी त्यांच्याकडून भेटवस्तू घेऊ का. तेव्हा त्यांनी मला भेटवस्तू घेण्याचा इशारा केला. जेव्हा त्या सर्व कामवाल्या निघून गेल्या तेव्हा माझी सासू माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली की कोणी दिलेल्या भेटवस्तूला नकार द्यायचा नसतो. ती भेटवस्तू कशीही असली तरी आपण तिला स्वीकार केली पाहिजे. एवढे बोलून माझी सासू तेथून निघून गेली. त्यानंतर घराची एक कामवाली माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, माझं नाव सुनीता आहे, पण मी आज तुमच्यासाठी काहीही भेटवस्तू आणली नाही. तुम्ही फक्त माझे नाव आठवण ठेवा. मी तुम्हाला अशी काही भेटवस्तू देणार आहे की ज्याने तुमचे आयुष्यच बदलून जाईल. मी त्या कामवालीचा हात पकडला आणि तिला म्हणाली की तुमचा आशीर्वादच माझ्यासाठी भरपूर आहे. आणि एवढे बोलून मी माझ्या पतीसोबत बोलू लागली. आमचे एकत्र कुटुंब होते आणि सर्वजण मला प्रेमाने बोलत होते. एके दिवशी सुनीता काहीतरी बहाण्याने माझ्याजवळ आली आणि मला म्हणू लागली की मॅडम, जर तुमची सासू किंवा तुमचा पती तुम्हाला म्हणेल की चल आम्ही तुला तळघर दाखवतो तर तुम्ही त्यांना नकार द्या. त्यांच्यासोबत तेथे जाण्याची चूक करू नका. तिने असे म्हटल्यावर मी तिला विचारले की असे का, तर ती घाईघाईने माझ्या रूममधून निघून गेली. आता हे ऐकून मी विचारात पडली होती की काय करावे. माझ्या मनात असंख्य प्रश्न घर करू लागले की सुनीताने मला तिथे जाण्यास नकार का दिला. आणि आता मी विचार केला होता की मी सुनीताकडून या गोष्टीचा तपास लावेल.
थोड्या वेळात अनिकेत रूममध्ये आला आणि मला टेन्शनमध्ये पाहून म्हणाला की तुला काय झाले आहे, तू नाराज का दिसत आहे. मी त्याला म्हणाले की नाही, असे काहीही नाही. मला सुनीताने जे काही सांगितले होते ते कोणालाही सांगायचे नव्हते आणि त्या दिवशी मी पूर्ण दिवस तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती मला एकटी भेटली नाही. ती सर्वांसोबत काम करत होती. रात्र होईपर्यंत मी वाट पाहिली, पण ती मला एकटी मिळाली नाही आणि शेवटी मी झोपण्यासाठी माझ्या रूममध्ये गेली. पण मी हे ठरवले होते की सकाळी मी तिला काहीतरी बहाण्याने माझ्या रूममध्ये बोलवेल आणि तिला विचारपूस करेल की तिने मला असे का सांगितले. सकाळी तयारी करून मी आणि अनिकेत रूममधून बाहेर आलो तेव्हा ती समोरच काम करत होती. मी तिला म्हणाले की सुनीता, माझ्या रूमची सफाई करायची आहे. नाश्ता झाल्यावर तू माझ्यासोबत रूममध्ये चल. तेव्हा तिने मान हलवून होकार दिला. आता आम्ही सर्वजण एकत्रित नाश्ता करायला बसलो आणि आनंदाने गप्पा मारत सर्वांनी नाश्ता केला. आणि जेव्हा मी माझ्या रूममध्ये जाऊ लागली तेव्हा माझी सासू मला म्हणाली की प्रतीक्षा, टेबलवरचे सगळे भांडे उचलून किचनमध्ये ठेवून ये. मी थोड्या आश्चर्याने माझ्या सासूकडे पाहिले तेव्हा माझी सासू मला म्हणाली की तू माझ्याकडे अशी का पाहत आहे. मी तुला फक्त भांडे उचलून ठेवायला सांगितले आहे, ते धुवायला सांगितले नाही. थोडे दिवस तू आराम कर आणि त्यानंतर तुला सर्व जबाबदारी सांभाळायची आहे. तेव्हा अनिकेत लगेच आपल्या आईला म्हणाला की आई, मी यापूर्वी कोणत्याही सुनेला घरातील कामे करताना पाहिले नाही. मग तू प्रतीक्षाला किचनमध्ये काम करण्यास का सांगत आहे. तेव्हा माझी सासू थोड्या रागातच अनिकेतला म्हणाली की तुला चांगलेच ठाऊक आहे की घरातील इतर सुना चांगल्या घरातून आल्या आहेत आणि तुझी पत्नी एका गरीब कुटुंबातून आली आहे. अशा मुलींना काम करायची सवय असते आणि त्यांना काही कामे नसले तर त्या बोर होतात आणि टाइमपास करण्यासाठी त्या गोष्टी इकडे तिकडे करतात. माझ्या सासूचे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले होते, कारण मी अशी अपेक्षाही केली नव्हती. त्यांनी सर्वांसमोर माझी इज्जत काढली होती. मी खूप मुश्किलीने माझे अश्रू थांबवले होते आणि उठून सर्व भांडे किचनमध्ये ठेवले. त्यानंतर फ्री झाल्यावर मी माझ्या रूममध्ये गेली. थोड्या वेळानंतर सुनीता तेथे आली आणि तिच्या हातात एक पाकिट होते. तिने ते पाकिट माझ्या हातात दिले आणि मला म्हणाली की बेटा, मी तुला बोलली होती ना की मी तुला काहीतरी गिफ्ट देणार आहे. हेच ते गिफ्ट आहे माझ्याकडून तुला. मी ते पाकिट उलटसुलट करून पाहत होती तेवढ्यातच माझ्या रूमच्या दारात माझी सासू आली. ती घाईघाईने माझ्या रूममध्ये आली आणि माझ्या हातातून ते पाकिट घेतले आणि मला म्हणाली की मी हे पैसे गरीब लोकांना वाटून देईल आणि सुनीताला विचारू लागली की यात पैसेच आहेत ना. सुनीताने होकार दिला, पण ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती. तेवढ्यातच अनिकेतही तेथे आला. माझ्या सासूने त्याला काहीतरी इशारा केला आणि तो मला रूमच्या बाहेर घेऊन गेला आणि हे सर्व काही एवढ्या घाईघाईत झाले की मला काहीही कळाले नाही. दुसऱ्या दिवसापासून ती कामवाली घरात दिसली नाही. माझ्या सासूने दुपारी मला सांगितले की ती काही कामानिमित्त आपल्या आईवडिलांकडे गेली आहे, म्हणून ती थोडे दिवस कामावर येणार नाही आणि तिची सर्व कामे तुला करावी लागतील. मी माझ्या सासूकडे पाहिले आणि विचार करू लागली की सुनीतालाही आताच जायचे होते का. आता माझ्यावर घराची किती मोठी जबाबदारी आली आहे. मी सुनीताच्या अचानक गायब होण्याच्या गोष्टीवरही दुर्लक्ष केले. आता मी घरात खूप नाराज राहू लागली होती. घरातील इतर सुना एक ग्लास पाणीही हाताने घेत नव्हत्या आणि मी एका नोकरानीसारखी घरात सर्व कामे करत होती आणि मलाही एवढे काम करायची सवय नव्हती, कारण आजीने मला राणीसारखे ठेवले होते. आता मला आजीवर खूप राग येत होता. तिने माझे लग्न अशा घरात का केले, कारण हे लोक आमच्यापेक्षा 10 पटीने श्रीमंत होते. माझे लग्न जर आमच्या बरोबरीच्या कुटुंबात झाले असते तर मला हे सर्व सहन करावे लागले नसते आणि हाच विचार करून मला रडू येत होते. आणि थोड्या वेळात अनिकेतही रूममध्ये आला आणि मला उदास पाहून म्हणू लागला की मला चांगलेच माहीत आहे की तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या आहेत आणि त्यामुळे तू नाखुश आहे. मी आईसोबत बोललो आहे. ती मला म्हणाली की मी माझ्या सुनेला राणी बनवून ठेवणार आहे, पण मला काही दिवस तिची परीक्षा घ्यायची आहे, कारण तू माझ्या आईची एकुलती एक सून आहे.
आई तुझ्यासोबत काहीही चुकीचे करणार नाही. ती हे सर्व काही जाणून बुजून करत आहे. तिला हे पाहायचे आहे की तुझ्यात किती सहनशक्ती आहे. मला अनिकेतच्या गोष्टींवर विश्वास तर नव्हता, पण तरीही मी खोटा आनंद माझ्या चेहऱ्यावर आणला. आता मी घराच्या कामांमध्ये एवढी व्यस्त झाली की मला काहीही सुचत नव्हते. आमच्या लग्नाला आता 3 आठवडे झाले होते. एके दिवशी अनिकेतने माझा हात पकडला आणि मला आरशासमोर उभे केले आणि म्हणू लागला की तू या मुलीला ओळखतेस का? ही ती मुलगी नाही जिच्यासोबत मी लग्न केले होते. तू तुझी काय अवस्था केली आहे, तुझा अवतार कसा आहे? तेव्हा मी अनिकेतला म्हणाली की माझ्यावर माझ्या ताकदीपेक्षा जास्त भार टाकण्यात आला आहे, त्यामुळे मी काय करू? तेव्हा अनिकेत मला म्हणाला की आज तू घराच्या कुठल्याही कामाला हात लावणार नाही. आज तू सर्व वेळ मला दे, मी तुला बाहेर घेऊन जाईल. मी हसून त्याला म्हणाली की या गोष्टींसाठी तुझी आई तुला परमिशन देईल का? पण तो मला खरंच बाहेर घेऊन गेला. त्याने मला एक सुंदर डिशही खाऊ घातली आणि त्यानंतर मला शॉपिंगला घेऊन गेला. मी कपडे घ्यायला एका शॉपमध्ये गेली. तो मला म्हणाला की तू इथेच थांब, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येतो. मी त्याला होकार दिला. मी कपडे पाहत होती आणि मला कोणीतरी आवाज दिला. मी मागे वळून पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आमच्या घरात काम करणारी सुनीता होती. घाईघाईत ती मला म्हणाली की काहीही करून ते पाकिट उघडून बघ, तुझं आयुष्य वाचून जाईल. आणि एवढे बोलून ती तेथून निघून गेली. मी सुन्न झाली होती. मी विचार करू लागली की सुनीता तर याच गावात आहे, मग माझी सासू माझ्यासोबत खोटं का बोलली? आणि सुनीता मला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट का सांगत होती? आणि माझ्या जीवाला कोणता धोका होता? आता मी निश्चय केला होता की मी काहीही करून ते पाकिट शोधून काढेल आणि सत्याचा तपास लावण्याचा प्रयत्न करेल. जेव्हा अनिकेत ज्यूस घेऊन आला, मी त्याला घरी जाण्यास सांगितले. हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की आधी आपण कपडे खरेदी करूया. मी त्याला नकार दिला. मी त्याला म्हणाली की माझं डोकं दुखत आहे. त्याला थोडा वेळ आश्चर्य वाटलं, पण तो मला घरी घेऊन गेला. घरी गेल्यानंतर मी घराचा कोपरा न कोपरा शोधू लागली. साफसफाईच्या बहाण्याने मी पूर्ण घर शोधून काढले. त्यामुळे मला खूप त्रासही होत होता. माझे अंग दुखत होते. पण शेवटी खूप प्रयत्नानंतर मला ते पाकिट माझ्या सासूच्या अंथरुणात सापडले. मी ते पाकिट लपवून माझ्या रूममध्ये आणले. दाराची कडी लावून मी ते पाकिट उघडले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण त्या पाकिटात बरेच काही होते. त्यात काही फोटो होते. ते फोटो सुनीता आणि माझ्या वडिलांच्या लग्नाचे होते. हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले आणि मी विचार करू लागली की सुनीता माझी आई आहे का? आणि ती जर माझी आई आहे तर माझ्याशी खोटं का बोलण्यात आले की माझी आई या जगात नाही? त्या पाकिटात लग्नपत्रिकाही होती. त्यामध्ये अनिकेतच्या आजोबांचेही नाव होते. ते वाचून मला समजले की नात्याने सुनीता अनिकेतची आत्या होती. मी हे सर्व पाहतच होती की तेवढ्यात दरवाजा ठोकण्याचा आवाज आला आणि मी त्या सर्व वस्तू लपवून दिल्या. मी दार उघडले तर समोर अनिकेत उभा होता. मला घाबरलेले पाहून तो मला विचारू लागला की काय झाले आहे? तू एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत का आहे? मी त्याला म्हणाले की मला तुमच्या बाबतीत सर्व काही माहीत झाले आहे. तुम्ही तुमच्या घरात तुझ्या आत्याला कामवाली बनवून ठेवले आहे. तुम्हाला लाज नाही वाटत का? अनिकेत डोळे मोठे करून माझ्याकडे पाहू लागला. तो मला म्हणाला की तू कशा गोष्टी करत आहेस? तुझे डोके तर ठिकाणावर आहे ना? मी त्याला आत बोलावून सर्व काही दाखवले. ते पाहून त्यालाही आश्चर्य वाटले आणि तो सुन्न झाला. मी त्याला म्हणाली की आता बोल, तुला या बाबतीत काय म्हणायचे आहे? तो म्हणाला की मला या बाबतीत काहीही माहीत नाही, पण मी तुला तुझी शपथ घेऊन सांगतो की मी या सर्व गोष्टींचा तपास करेल. त्याचे बोलणे ऐकून मला विश्वास झाला होता की तो माझ्यासोबत आहे. म्हणून मी ते सर्व फोटो लपवून दिले. संध्याकाळी 6 वाजता माझी सासू माझ्या रूममध्ये आली आणि मला म्हणू लागली की प्रतीक्षा, आपल्याला तळघरात जायचे आहे. तेथे काही काम आहे, ते मी तुला समजावून सांगते. अचानक माझ्या डोक्यात विचार आला. मी माझ्या सासूला म्हणाली की तुम्ही पुढे चला, मी लगेच येते. आणि मी घाईघाईत अनिकेतला मेसेज केला की तुमची आई मला तळघरात घेऊन जात आहे. जर मी गायब झाली तर तुम्ही मला तेथेच शोधा.
अनिकेतला मेसेज करून मी पटकन तेथून निघून गेले आणि माझी सासू मला तळघरात घेऊन गेली. आणि तिथे गेल्यावर शेवटी तेच झाले ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती. तिने मला एका रूममध्ये धक्का दिला आणि त्या रूममध्ये मला बंद केले. त्या रूममध्ये लाईटही नव्हता, सर्वत्र अंधार होता. मला भीती वाटू लागली. आता रात्र झाली होती, त्यामुळे त्या खोलीत दाट अंधार झाला आणि अचानक त्या खोलीचे दार उघडले. कुणीतरी त्या खोलीत आले आणि माझा हात पकडून मला बाहेर घेऊन गेले. सर्व लोक बाहेर उभे होते. अनिकेत म्हणाला की आई, ही माझी पत्नी आहे, तिला तळघरात कोणी बंद केले? तू तर मला सांगत होती की ती घराच्या नोकरसोबत पळून गेली. तू मला खोटं का सांगितलं? माझी सासू खूप घाबरली होती. ती अनिकेतला म्हणाली की ती पळूनच जाणार होती, त्यामुळे मी तिला तळघरात बंद केले. तेव्हा अनिकेत रागातच त्याच्या आईला म्हणाला की खोटं बोलू नकोस. तेव्हा अनिकेतचे वडील त्याला म्हणाले की मीच तुझ्या आईला तिला रूममध्ये बंद करण्यास सांगितले होते. तुला माहीत आहे का ही प्रतीक्षा कोण आहे? ती तुझ्या आत्याची मुलगी आहे. माझे वडील तिच्यावर खूप प्रेम करत होते, त्यामुळे त्यांनी आपल्या संपत्तीचा एक भाग सुनीताच्या नावावर केला होता. पण तुला माहीत आहे का तिने काय केले? तिने एका साधारण मुलासोबत पळून लग्न केले. आम्ही तिला पुन्हा या घरात आणण्याचा प्रयत्न केला, पण माझे वडील म्हणाले की जर ती तेथे खुश आहे तर तिला तेथेच राहू द्या. त्यामुळे आम्ही सर्व भाऊ शांत बसलो. पण काही वर्षानंतर जेव्हा आमचे वडील वारले, तेव्हा आम्ही सुनीताला जबरदस्ती येथे घेऊन आलो. तेव्हा आम्हाला माहीत झाले की तिला एक मुलगी आहे आणि तिने आपली संपूर्ण संपत्ती आपल्या मुलीच्या नावावर केली आहे. 30 वर्षानंतर ती संपत्ती तिच्या नावावर होणार होती. हे ऐकून आम्हा सर्व भावंडांना खूप राग आला आणि म्हणून आम्ही तिला घराची नोकरानी बनवले. आणि याच कारणामुळे आम्ही तुझे लग्न तिच्या मुलीशी करून दिले, कारण तिच्याकडूनच आम्हाला आमची संपत्ती परत मिळणार होती. पण तुझ्या आईला हे कळून चुकले होते की सुनीता तिच्या मुलीला सर्व हकीकत सांगणार आहे. त्यामुळे तिला आम्ही दुसऱ्या घरी पाठवले आणि प्रतीक्षाला तळघरात बंद केले, कारण ती 30 वर्षाची झाल्यावर तिची सर्व संपत्ती आम्हाला पुन्हा मिळाली असती. सर्व सत्य ऐकून मी तर थरथरत होती. पण अनिकेत त्यांना म्हणाला की तुम्हाला आई वडील म्हणण्याचीही मला लाज वाटत आहे. तुम्ही संपत्तीच्या लालसेमुळे काहीही विचार केला नाही आणि भाऊ बहिणीचे लग्न लावून दिले. अनिकेतचे वडील पुढे येऊन म्हणाले की आपल्या समाजात हे चुकीचे मानले जात नाही, त्यात काही वाईट नाही. आता अनिकेतने माझा हात पकडला आणि तो मला घराबाहेर घेऊन गेला. त्या दुसऱ्या घरातून त्याने माझ्या आईलाही बोलावले आणि आम्हाला घेऊन तो माझ्या माहेरी गेला. आज 25 वर्षानंतर माझे आई वडील एकत्र आले होते. ते दोघे एकमेकांना पाहून ढसाढसा रडू लागले. तेव्हा माझी आजी म्हणाली की आता समजले का तुम्हाला? याच कारणामुळे मी प्रतीक्षाला आलेले प्रत्येक स्थळ नाकारत होती, कारण मला माझ्या सुनेला वाचवायचे होते आणि हे काम तिची मुलगीच करू शकत होती. आता आजीला हे कोण सांगेल की सुनेला वाचवण्यामध्ये तिने आपल्या नातीलाही गमावले असते. पण याला देवाची कृपाच म्हणावी लागेल. आम्ही सर्व एकत्र झालो होतो. अनिकेत आता त्याच्या आईवडिलांपासून लांब झाला होता. त्याने त्याच्या मेहनतीने कमावलेल्या पैशातून एक फ्लॅट घेतला आणि तेथे आम्ही राहू लागलो. कधी कधी तो आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी जात होता आणि मीही माझ्या आईवडिलांजवळ जात होती. आता माझी आई ही माझ्या वडिलांसोबत राहत होती आणि माझी आई माझ्या आजीची खूप सेवा करत होती. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची साथ नेहमीच असू द्या. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.